रबीच्या हंगामामध्ये कोरडवाहू शेतीत करडी, हरभरा आणि ज्वारीचं पीक घेतलं जातं। कोरडवाहू शेतामध्ये रबी करता पीक घेताना कुठली काळजी घेतली पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे आणि याच बाबतीत आज आपण जाणून घेणार आहोत। आपल्याबरोबर परभणीहून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू संशोधन केंद्राचे मुख्य शास्त्रज्ञ डॉक्टर बी.व्ही. आसेवार आहेत। आसेवार सर, पीक पाणीमध्ये आपलं खूप खूप स्वागत। नमस्कार डॉक्टर साहेब, कोरडवाहू शेतीमध्ये रब्बीत कुठली पिकं घेतली जातात आणि त्याचं व्यवस्थापन कसं करावं, काय शेतकरी बंधूंना मार्गदर्शन कराल? महाराष्ट्रात जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 80% क्षेत्र जे आहे ते कोरडवाहू आहे आणि या कोरडवाहू क्षेत्रामध्ये आपण खरीपमध्ये जो काय पाऊस पडला असतो त्या पावसाच्या पाण्यावरच रब्बीची पीक म्हणजे रेसिड्युअल मॉइश्चर म्हणतो आपण त्याला, जे काय जमिनीचा ओलावा आहे त्या ओलाव्याच आपण सर्व ही पिके घेत असतो। आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर या ठिकाणी आपल्याला रब्बी ज्वारी आहे, नंतर हरभरा आहे आणि करडई आहे, ही मुख्य पिके कोरडवाहूवर आपण घेत असतो। आसेवार सर, जमिनीतला ओलावा जास्त काळ टिकून ठेवण्याकरता कोरडवाहू शेतकऱ्यांनी काय उपाय केले पाहिजे, काय मार्गदर्शन कराल? तर या ठिकाणी ओलावा टिकून ठेवायचा असेल तर आता जवळपास सर्व रब्बी पिकाच्या पेरण्या झालेल्या आहेत। गहू, हरभरा असेल, रब्बी ज्वारी असेल किंवा करडई असेल, तर या ठिकाणी आपल्याला ओलावा टिकून ठेवायचा असेल तर ते आपल्याला कोळपणी करणं फार आवश्यक आहे। कारण कोळपणी केल्यामुळे काय होतं, जे काय शेतामध्ये भेगा पडलेल्या आहेत त्या भेगामध्ये मातीची मल्चिंग होऊन त्या ठिकाणी जे काही इव्हॅपोरेशन जे आहे होणार बाष्पीभवन ते कमी होऊन त्या ठिकाणी ओलावा जास्तीत जास्त काळ टिकून राहू शकतो। तर या ठिकाणी आपल्याला सर्व रब्बी पिकामध्ये करडई असेल, हरभरा असेल किंवा रब्बी ज्वारी असेल तर या ठिकाणी आपल्याला कोळपणी करणे फार आवश्यक आहे। त्यानंतर ओलावा टिकून ठेवण्याची दुसरी पद्धत म्हणजे ते निंदणी करणं। जर गवताचा किंवा तणाचा प्रादुर्भाव जर जास्त असेल तर अशा ठिकाणी आपल्याला निंदणी करून घेणं फार आवश्यक आहे। तर हे जर केलं तर आपल्याला निंदणी आणि कोळपणी जर केले तर जास्तीत जास्त आपल्याला ओलावा टिकून ठेवता येतो आणि या ठिकाणी ओलावा टिकून जर राहिला तर त्या ठिकाणी पिकाची वाढ चांगली होते आणि उत्पादन सुद्धा आपल्याला चांगलं मिळू शकते। डॉक्टर साहेब, कोरडवाहू शेतीतल्या रब्बी पिकावरती कुठले रोग साधारणतः येतात, कीड काय संभवते, काय त्याच्या बाबतीत आपण खबरदारी घ्यायला हवी? किडीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्या ठिकाणी फार पडत असतो आणि या माव्याचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आपल्याला एकतर बीज प्रक्रिया करणं फार आवश्यक आहे। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जर मावा जर आला तर त्या ठिकाणी आपल्याला जे काही सिस्टमॅटिक इन्सेक्टिसाइड आहेत, कीटकनाशके आहेत, त्याचा वापर करणं फार आवश्यक आहे। त्यामध्ये आपल्याला क्विनॉल्फास असेल किंवा मोनोकोटोफास असेल तर या ठिकाणी या जे काही कीटकनाशक आहेत या कीटकनाशकाचा फवारा घेणं फार आवश्यक आहे आणि हे जर आपण फवारा वेळेत जर घेतला तर त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे माव्याचा प्रादुर्भाव कमी करता येईल आणि त्या ठिकाणी आपल्याला उत्पादनात वाढ होईल। डॉक्टर साहेब, कोरडवाहू शेतकरी महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती आहे आणि त्या सगळ्या माझ्या शेतकरी बंधूंना या सगळ्याचा फायदा होणार आहे। गहू असेल, हरभरा असेल, फार मोठ्या प्रमाणावरती आता या हंगामामध्ये पेरला जातो। हरभरा बाबतीत आपण बोलणार आहोत। एक छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर पाहूयात ही चर्चा। आत्ताच्या या मोसमामध्ये आता गहू असेल, हरभरा असेल, मोठ्या प्रमाणावरती त्याचा पेरा होतो। हरभऱ्यावरती कुठल्या किडीचा प्रादुर्भाव होतो नक्की? हरभऱ्यामध्ये आपल्याला घाटे अळीचा प्रादुर्भाव फार मोठ्यावर आढळून येत असतो, त्याला आपण इंग्लिशमध्ये हेलिकर्पा म्हणतो आणि त्याचा जर आपल्याला नियंत्रण करायचं असेल तर आपण जे काही दुसऱ्या पद्धती ज्या आहेत की समजा ट्रॅप लावणे किंवा गंध सापळे लावणे किंवा त्या ठिकाणी आपल्याला शेतामध्ये आपण जर पक्षी थांबे जर उभे केले तर त्या ठिकाणी सुद्धा पक्षी येऊन त्या पक्ष्या थांब्यावर थांबून आपले जे अळ्या असतात, घाटे अळ्या, त्या खाऊन घेतात आणि आपल्याला नैसर्गिकरित्या आपल्याला सुद्धा हे आपल्याला चांगल्या प्रकारे नियंत्रण करता येते। आणि जर आपल्याला हे करून सुद्धा जर आपण जर कमी करू शकलो नाही तर त्या ठिकाणी आपल्याला सिस्टमॅटिक जे काही कीटकनाशके आहेत त्याचा वापर करून आपण या अळीचा बंदोबस्त करू शकतो आणि हा जर बंदोबस्त जर केला तर आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन मिळू शकते। डॉक्टर आसेवार सर, खूप खूप आभार आपले। आपण पीकमध्ये आला आणि आपण खूप छान मार्गदर्शन शेतकरी बंधूंना केलं त्याबद्दल। शेतकरी बंधूंनो, उद्या पुन्हा भेटूयात पीक पाणीमध्ये ताज्या बातम्यांसह। पाहत राहा झी24 तास। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।